सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तडवळे तालुका खटाव येथील प्रगतशील शेतकरी व माजी सुभेदार महादेव दशरथ पळे यांनी आपल्या माळरानावर झेंडूची बाग फुलवली आणि त्यातून खऱ्या अर्थाने सोने निर्माण केले असे वाटते। कारण फक्त 30 गुंठ्यामध्ये त्यांनी कमीत कमी 4 महिन्यामध्ये 30,000 रुपये खर्च केले आणि अंदाजे त्यांना सर्वसाधारणपणे 4 ते 4.5 लाख रुपये मिळण्याचा अंदाज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले। नमस्कार, प्रथमतः मला एक सांगा, तुमचं नाव आणि गाव कुठचं? नमस्कार, माझं नाव श्री महादेव दशरथ पळे, गाव तडवळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। तुम्हाला ही आता फुलशेती जी केली त्याची प्रेरणा कशापासून, कोणापासून मिळाली? काय याची आम्ही दुष्काळी भागात असल्यामुळे इकडे ज्वारी बाजरी या पद्धतीची जास्त करून पिकं केली जातात, पण याच्यातून आम्हाला एक संकल्प सुचली की आपण जर काही वेगळ्या पद्धतीनं शेती केली तर एक गावामध्ये बी आपल्यापासून लोकांना आदर्श देता येईल। मी रिटायर्ड आर्मी आहे, सुभेदार पदावरून रिटायर्ड आहे, तर माझ्या डोक्यात एक विचार आला की आपल्यापासून एक 10 लोकांना तरी कमीत कमी गावातल्या चांगली संकल्प मिळेल, त्यामुळे त्यांना काय प्रगती करता येईल। याच पद्धतीने ही आता फुलाची शेती आहे, याच्याच बरोबर 1 एकर माझी सीताफळ बाग आहे, ती बी अतिशय उत्कृष्ट बाग आणलेली आहे। आणि जी आता नवीन पद्धतीने शेतीचा जी काय प्रयोग असतोय आधुनिक, या पद्धतीने मी शेती करण्याचा प्रयत्न करतोय की एक आदर्श शेती बऱ्यापैकी दशपर्णी अर्क आहे, नीम अर्क आहे, त्या पद्धतीने जीवामृत आहे। याला आम्ही याच बागेला जीवामृत दिलेलं आहे। आता जीवामृत 2 वेळा दिलं, त्यामुळे बाग अतिशय चांगली फुललेली आहे। मग एवढी शेती करत असताना तुम्ही मनुष्यबळाचा कसं काय वापर करता? आता आम्ही काय केलेलं आहे की जास्त इकडल्या लोकांना जास्त गट शेतीवर भर कुणाचा नाही, लोकांना माहिती नाही की आपण गट शेती कशी करायची। तर आम्ही प्रयत्न केला आहे की आमचे बंधू विजय पळे, त्यांची फॅमिली, आमची फॅमिली शिवाजी पळे आहेत, असे आमच्या भावकीतील गावातील असे बऱ्यापैकी लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यातून गट शेती बी करता येते आणि मजूर आहे, मजुराची अडचण असल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न चालला आहे की गट शेती करून एकमेकाची शेती केली तर आपण उत्पन्नही काढू शकतो आणि मजुराची जास्त गरज पडत नाही। आता साधारणपणे ही सरासरी 35 गुंठ क्षेत्र आहे आता आमचं। यातून तुम्हाला उत्पन्नाची अपेक्षा काय आहे? सरासरी एक 10 टन उत्पन्न निघावं अशी अपेक्षा आहे आम्हाला। याला खर्च साधारणपणे आतापर्यंत किती आलेला आहे? खर्च आतापर्यंत साधारण 30 ते 30 हजाराच्या आसपास आलेला आहे। निश्चितच। फुलाचं क्षेत्र हे किती दिवसासाठी असते साधारणपणे? साधारण एक 3 ते 4 महिन्याचा पिरियड असतो त्याचा। 4 महिन्यामध्ये तुम्हाला साधारणपणे या फुलामधून किती रुपये मिळण्याचे अपेक्षित वाटतंय? आपण 10 टन जर उत्पन्न काढलं तर 10 टनातून मार्केट कमीत कमी 50 रुपये मार्केट आपल्याला भेटून जाईल। 50 ते 100 या रेंजनं मार्केट जरी भेटलं तरी 10 टनाचे कमीत कमी किती मास्तर झाले पाहिजे, 5 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा केलेली आहे आम्ही। म्हणजे साधारणपणे 30 ते 35 हजार रुपये खर्च केल्यानंतर 4 महिन्यामध्ये 5 लाखाची अपेक्षा तुम्हाला निश्चित प्रकारे आहे। म्हणजे निश्चित शेतकऱ्यांना ही प्रेरणादायी असं फुलशेती आहे असं तुम्ही सांगू शकता का? यस, ठीक आहे, धन्यवाद। आपण आज तडवळे गावातील शेतकऱ्यांना व इतरही शेतकऱ्यांना जी उत्कृष्ट अशी माहिती देऊन शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे अशी जी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून जनकल्याण न्यूजच्या माध्यमातून अभिनंदन।